ایران کے خلاف امریکہ اور اسرائیل کی جانب سے جاری حملوں کے بعد عالمی سطح پر اس کے مختلف اثرات دیکھنے کو مل رہے ہیں۔ بالخصوص تیل کی سپلائی متاثر ہونے سے متعلق خبریں گردش کر رہی ہے۔ انہی خبروں کے پس منظر میں ناندیڑ شہر میں بھی پیٹرول اور ڈیزل کی سپلائی متاثر ہونے اور جلد پیٹرول پمپ بند ہونے کی افواہیں تیزی سے پھیل گئی۔ افواہوں کے پھیلتے ہی شہریوں کی بڑی تعداد مختلف پیٹرول پمپوں پر پہنچ گئی اور اپنی گاڑیوں میں زیادہ سے زیادہ پیٹرول اور ڈیزل بھروانے کی کوشش کرنے لگی، جس کے باعث کئی مقامات پر غیر معمولی بھیڑ دیکھنے میں آئی۔ بعض جگہوں پر عارضی طور پر لمبی قطاریں بھی لگ گئی، جس سے شہریوں میں تشویش کی فضا پیدا ہو گئی۔ تاہم پیٹرول پمپ مالکان اور متعلقہ ذرائع نے واضح کیا ہے کہ پیٹرول اور ڈیزل کی سپلائی مکمل طور پر معمول کے مطابق جاری ہے۔ فی الحال کسی بھی قسم کی قلت نہیں ہے اور نہ ہی موجودہ حالات کے سبب قیمتوں میں کسی اضافے کا اعلان کیا گیا ہے۔ انہوں نے شہریوں سے اپیل کی ہے کہ وہ افواہوں پر کان نہ دھرے اور غیر ضروری ذخیرہ اندوزی سے گریز کرے۔ شہر کے ذمہ داران نے بھی عوام سے پرسکون رہنے اور مستند ذرائع سے ہی معلومات حاصل کرنے کی تاکید کی ہے تاکہ بے بنیاد خبروں کی وجہ سے افراتفری کی صورتحال پیدا نہ ہو۔ ब्युरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज। युद्ध भडकलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर काही रील्स व्हायरल झालेले आहेत आणि त्या रील्समध्ये असं लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आखाती देशामधलं युद्ध झाल्यानंतर काय होऊ शकते, तर भारतातलं पेट्रोल आणि डिझेल संपू शकते। तसेच पेट्रोलचे जे डिझेल भाव आहेत ते 250 रुपयापर्यंत लिटरपर्यंत जातील, अशा प्रकारची एक अफवा सामान्य नागरिकांमध्ये पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आज नांदेड शहरामध्ये दिवसभर कोणत्याही पेट्रोल पंपावर रश नव्हती, पण संध्याकाळी 6च्या नंतर अचानक जेव्हा पेट्रोल पंपावर रश वाढली आणि पेट्रोल पंप धारक असल्या कारणाने लोकांनी जेव्हा मी विचारलं तर त्यांनी अशा प्रकारची जी रील्स व्हायरल आहेत ते मला दाखवलं। या संदर्भात मी नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल करडेले यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली की आपण जिल्हा माहिती केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आपण नागरिकांना आवाहन करा। आणि आपल्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की पेट्रोल आणि डिझेल हे काही संपणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढणार नाहीत। त्यामुळे लोकांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि पेट्रोल आणि डिझेल जेवढं त्यांना आवश्यक आहे तेवढंच त्यांनी वितरकाकडून घ्यावं अशी मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो। नांदेड़ शहर में अगर आप शादी, निकाह, वलीमा या किसी भी तकरीब में शिरकत के लिए आ रहे हैं और मेहमानों के क़याम के लिए एक बावखार, पुरसुकून और जदीद सहूलियात से आरास्ता मुकाम तलाश कर रहे हैं तो आपके लिए बेहतरीन इंतखाब है यासीन गेस्ट हाउस। जी हाँ, यासीन गेस्ट हाउस को ख़ास तौर पर इस अंदाज में तैयार किया गया है कि तकरीबन 50 मेहमानों के क़याम का बैक वक्त मुनज़्ज़म और आरामदाह इंतज़ाम किया जा सके। कुशादा कमरों, साफ सुथरे माहौल और मुकम्मल प्राइवेसी के साथ ये गेस्ट हाउस आपके मेहमानों के लिए घर जैसा सुकून फराहम करता है। यासीन गेस्ट हाउस की खुसूसियात: बेशतर बड़े फंक्शन हॉल से पैदल फासला, माल टेकड़ी रोड से महज 200 फीट की दूरी, गर्म पानी के लिए गीजर की सहूलत, इन्वर्टर की सहूलत, तेज रफ्तार वाईफाई कनेक्शन, साफ सुथरा और महफूज माहौल, मुनासिब और वाजिबी किराया। मजीद मालूमात और बुकिंग के लिए आज ही राब्ता करें। यासीन गेस्ट हाउस, नज़द हैदर गार्डन फंक्शन हॉल, हैदरबाग नंबर 2, देगलू नाका, नांदेड़। या स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करके अपनी बुकिंग कंफर्म करें।